शेतकरी म्हणजे जगाचा पोशिंदा, जो आपल्या अथक मेहनतीने संपूर्ण समाजाला अन्न पुरवतो। त्याच्यामुळेच आपल्या रोजच्या जीवनात आपल्याला भाकरी, भात, डाळ, भाज्या, फळं मिळतात। या सगळ्या अन्नधान्याच्या मागे शेतकऱ्याची घामाची किंमत आहे। तो आपल्या कष्टाने मातीला सोनं बनवतो। त्याची भूमिका इतकी महत्त्वाची आहे की त्याला अन्नदाता म्हणून गौरवलं जातं। परंतु दुर्दैवानं शेतकऱ्याचं जीवन खूपच कठीण आणि आव्हानात्मक आहे। शेतकरी आपल्या जमिनीवर वर्षभर कष्ट करतो, पावसाळा असो की उन्हाळा, तो कुठल्याही वातावरणात आपल्या जमिनीवर काम करत असतो। योग्य वेळी पेरणी, मशागत, पाण्याची सोय, खत आणि कीटकनाशकाची काळजी घेणं, ह्या सगळ्या गोष्टींचं काटेकोर नियोजन करावं लागतं। कधी वेळेवर पाऊस पडत नाही तर कधी अतिवृष्टी होते। ह्या निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्याचं पीक नष्ट होतो, कधी पिकाला कीड लागते तर कधी बाजारात योग्य भाव मिळत नाही। या सगळ्या आव्हानांना तोंड देऊन तो खचत नाही आणि आपलं कर्तव्य निभावतो। शेतकऱ्याचं जीवन अनेकदा हालाखीचं असतं। कर्जाचं ओझं, शेतीसाठी लागणारे साधन सामुग्रीचे खर्च, निसर्गावर अवलंबित, या सगळ्यांमुळे शेतकरी नेहमीच आर्थिक अडचणीत असतो। अनेकदा त्यांना बँकांकडून किंवा सावकारांकडून कर्ज घ्यावं लागतं, जे वेळेवर परतफेड न केल्यास त्यांचं कुटुंब संकटात येतं। शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे आपल्या समाजाच्या दृष्टीने खूपच गंभीर आणि दुःखदायक वास्तव आहे। शेतकरी हा जगाचा खरा पोशिंदा आहे। त्याच्या कष्टामुळेच आपण तृप्त होतो, त्याच्या श्रमामुळेच आपल्या पोटाला अन्न मिळतं। त्यामुळे आपण सर्वांनी शेतकऱ्यांप्रती आदर ठेवावा आणि त्यांच्या समस्यांकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे। शेतकऱ्यांचं जीवन सुखकर आणि सुसंवादवादी होणं हे आपल्या देशाच्या प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहे। शेतकरी आपला खरा हिरो आहे। त्याच्या कष्टामुळेच आपलं जीवन सुगम होतं, परंतु त्याच्या समस्यांवर तोडगा काढणं आपली जबाबदारी आहे। शेतीचं महत्त्व आणि शेतकऱ्यांचं स्थान आपल्याला कधीच विसरता कामा नये। आपण जेव्हा आपल्या रोजच्या आयुष्यात अन्न खातो तेव्हा कधी विचार केला आहे का की ते अन्न कोणत्या कष्टाने आपल्यापर्यंत पोहोचतं? शेतकऱ्याचं जीवन आणि त्याच्या कष्टाचं महत्त्व आपल्याला कळलं तेव्हा आपल्याला त्याच्याबद्दल कृतज्ञता वाटायला हवी। शेतकऱ्यांनी जर शेती करायचं बंद केलं तर आपल्या जगात अन्नाची टंचाई निर्माण होईल। त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य दर, पाण्याची शाश्वत सोय, तंत्रज्ञानाची मदत आणि कर्जमाफी यांसारख्या उपाययोजना सरकारने करणे गरजेचे आहे। तर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज सोमवारी 3 मार्चला सकाळी 10:30 वाजता पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे जगाचा पोशिंदा अन्नदाता शेतकरी बांधव हा अकारण भरडला जात आहे। त्यामुळे कृषी प्रधान भारताचा कणा असलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आज आंदोलन करण्यात आली। सैनिकांच्या माध्यमातून आपण आंदोलन करतोय। शेतकऱ्यांचा प्रश्न हा या देशातला गंभीर प्रश्न आहे। शेतकरी हा देशाचा पोशिंदा, ज्या शेतकरी हे देशच भूमिपुत्र, हे देशच शेतकऱ्यांचा देश आहे। सुजलाम सुफलाम या देशाला बनवण्यामध्ये या शेतकऱ्यांचा सर्वात मोठा भाग आहे। या देशाला पुढे घेऊन जाण्यामध्ये कृषीचा सर्वात मोठा भाग आहे। आणि अशा पद्धतीमध्ये या देशामध्ये जर शेतकऱ्यांना वारंवार अन्याय होत असतील तर हे अतिशय देशाच्या सार्वभौमत्वाला किंवा देशातल्या या लोकशाहीला न पटणारा आहे। या देशामध्ये 2014 नंतर बीजेपी सरकार या देशामध्ये आल्यानंतर खरं तर या शेतकऱ्यांची जी दैनंदिन जी परिस्थिती आहे हे अतिशय बिकट होण्याचं कारणच हे बीजेपी सरकार आहे। तुम्हाला आठवत असेल, या बीजेपी सरकारने 3 कृषी विधायक कायदे आणले होते, ज्यामध्ये शेतकऱ्यांना देशोधडी लावण्याचं काम या बीजेपी सरकारच्या माध्यमातून होणार होतं। आणि त्यावेळेला देशभरापासून शेतकरी रस्त्यावर उतरला। पंजाबमध्ये तर संपूर्ण पंजाब देश, इथला संपूर्ण शेतकरी हा दिल्लीच्याकडे निघायला सुरुवात झाली। आणि त्यावेळेला दिल्लीच्या केंद्र सरकारने त्या ठिकाणी रस्त्यांमध्ये सळई काढून अश्रूंच्या नलकंड्या फोडून या शेतकऱ्यांना थांबवलं। जय जवान जय किसानचा नारा आमच्या काँग्रेसने दिला। या देशाला सुजलाम सुफलाम बनवण्याचं काम या काँग्रेसने केलं। आज परिस्थिती पाहिली तर शेतकऱ्यांचं खरेदी केंद्रामध्ये करोडो लाखो टन त्या ठिकाणी भात पडून आहे, परंतु त्याला कुठल्याही प्रकारचं खरेदी करण्याचं जे मनसूबा आहे हा केंद्र सरकारचा दिसून येत नाही। म्हणजे तुम्ही जर बघितलं तर अवकाळी येणाऱ्या पावसांमुळे
तुम्ही जर बघितलं असेल मध्यंतरी आपल्या काँग्रेसच्या माध्यमातून आपण अवकाळी पावसाच्या दृष्टिकोनातून आंदोलन केलं आणि विद्यमान जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावेळेला निवेदन दिलं होतं की देशभरामध्ये ज्या अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्याचे पंचनामे व्हावे आणि त्यांना त्याचं मोबदला त्यांना देण्यात यावा. पंचनामा करतात परंतु मोबदला आजपर्यंत शेतकऱ्यांना दिलेला मिळत नाही. हा जुलमी सरकार, हा शेतकऱ्यांच्या विरोधी असलेला जुलमी सरकार, या सरकारला जायला पाहिजे. हा सरकार शेतकऱ्यांवर कशा पद्धतीचा अन्याय करतं म्हणजे पीक विमा तर देतोय पण पीक विमाचा एकही पैसा त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत नाही. अशा पद्धतीचे हे भ्रष्ट सरकार आहे. या सरकारच्या काळामध्ये कुपोषण, प्रदूषण, महिलांवरील अत्याचार, शेतकरी बेहाल, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात प्रचंड वाढलेली आहे. पण या शेतकऱ्यांच्या दृष्टिकोन, या देशातल्या जनतेच्या दृष्टिकोनातून त्यांना सर्वांगीण विकासासाठी हे सरकार टोटली अपयशी ठरलेलं आहे. या देशामध्ये जर व्यवस्था बदलायची असेल, परिवर्तनवादी व्यवस्था निर्माण करायची असेल तर काँग्रेसशिवाय दुसरा पर्याय नाही. कारण 70-75 वर्षांमध्ये जे काँग्रेसने देशाला प्रबळ बनवण्याचं काम केलं, शेतकऱ्यांच्या माध्यमातून प्रबळ बनवण्याचं काम केलं, हे फक्त काँग्रेसने केलेलं आहे. त्यामुळे देशातील जनतेने आता याचा विचार करावा. आज शेतकऱ्यांची जी परिस्थिती आहे ही संपूर्ण या केंद्र सरकार आणि या बीजेपी सरकारची आहे. या सरकारचा मी जाहीर निषेध करतो. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आज आंदोलन करण्यात आली. या देशाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी राजाला हुकुमशाही केंद्रातील आणि राज्यातील सरकारकडून अजून मदतीचा हात का नाही? हे सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांवर दुर्लक्ष का करतं? शेतकऱ्यांच्या भाताची नोंद अजून केंद्रावर का घेतली जात नाही? ज्या शेतकऱ्यांच्या भाताची नोंद केंद्रावर घेतली त्यांना अजून पैसे का दिले जात नाही? युरिया खताची टंचाई, MIDC मध्ये होणाऱ्या युरिया खताची चोरी यावर सरकारचा निर्बंध का नाही? शेतकऱ्यांचे शेत विम्याचे पैसे वेळेवर का मिळत नाही? फळ पिकांचे विम्याचे पैसे का मिळत नाही? अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झालेले त्यांचे पंचनामे का होत नाही? अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई का मिळत नाही? या सर्व प्रश्नांचा या हुकुमशाही केंद्र आणि राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी पालघर जिल्हा काँग्रेसचे कमिटीचे अध्यक्ष प्रफुल्लजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी पालघर जिल्हा अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये काँग्रेसचे जिल्हा प्रभारी यशवंत ठाकूर, प्रदेश प्रवक्ते अविनाश राऊत, महिला प्रदेश संगीता धोंडे, जिल्हा पदाधिकारी सिकंदर शेख, अरविंद क्षत्रिय, आसिफ मेमन, पालघर तालुका अध्यक्ष राजेश अधिकारी, विक्रमगड अध्यक्ष श्याम आळशी, वाडा अध्यक्ष दिलीप पाटील, मोखाड्याचे लारा शेख, जव्हार, तलासरी, वसई तालुका अध्यक्ष तसेच शहर अध्यक्ष मनोहर दांडेकर, मनोरचे शहर अध्यक्ष रवीश नाचन व जिल्हाधिकारी, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शेतकरी बांधव सहभागी झाले होते. प्रश्न तुम्ही जर बघितला तर ज्या शेतकऱ्यांनी आमची नोंदणी केलेला आहे, नोंदणी केल्यानंतर त्यांचं भात त्या दिवसामध्ये घेतलंच गेलं पाहिजे. आज 2-2 महिने झाले नोंदणी केलेल्या आहे. त्या शेतकऱ्यांना 4-4 फेऱ्या त्या केंद्रावर घेऊन जातात, स्वतःचा ट्रॅक्टर घेऊन जातात. ट्रॅक्टर घेऊन गेल्यानंतर ते परत घेऊन यावं लागतं. आमचं भात जोडलंय कधी? दसऱ्याच्या टायमाला, दिवाळीच्या टायमाला आम्हाला गरज असते. आम्ही आमचं सोनं नाणं गहाण ठेवून ना ती भात शेती लावली जाते. आज तुम्ही जर बघितलं तर त्या भात शेतीमध्ये आम्ही जे भात लावतो त्याचा वेट लॉस मोठ्या प्रमाणात होतो, त्याचं वजन घटतं आणि या वजनाच्या माध्यमातून आम्हाला 10-20% लॉस होतो. या शेतकऱ्यांचा लॉस करण्यासाठी हे सरकार बसलेलं आहे का? शेतकऱ्याच्या हिताचं सरकार. यांच्या अजेंड्यामध्ये जर तुम्ही जर बघितला यांचा मॅनिफेस्टो तर सर्वात जास्त हे राज्यपालाला भेटायला गेले तरीही सांगतात का शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गेले. कुठल्या गोष्टीवर सरकार बसायला गेलं तरी सांगतात का शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही भेटायला गेलो. पण शेतकऱ्यांचे जे मूलभूत प्रश्न आहेत, आज तुम्ही जर बघितला 1 हेक्टर शेती लावायला आम्हाला 50,000 रुपये खर्च येतो आणि 60,000 रुपये पिकले जातात. 60 ते 70,000 रुपये त्याच्यात इन्कम होतं. 25,000साठी हा